प्रजापती चौक नागनदी पुलाजवळ साचलेल्या कचऱ्याला लागलेल्या भीषण आगीमुळे 33 केव्ही क्षमतेच्या 4 मुख्य इनकमर केबल जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना आज 5 एप्रिल 2026 दुपारी 1 वाजताच्या सुमारास घडली. या दुर्घटनेमुळे 3311 केव्ही वाठोडा उपकेंद्राला होणारा वीजपुरवठा खंडित झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार जळालेल्या केबल्समध्ये पारडी 1 आणि पारडी 2 या वाहिन्यांचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच महावितरणच्या पथकाने तातडीने धाव घेत वाठोडा उपकेंद्रावरील भार 33 केव्ही मोबिलिटी फीडरवर वळविला, ज्यामुळे परिसरातील ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. सध्या पारडी 1 वाठोडा 1 या जळालेल्या केबल्स बदलण्याचे काम मेक आरा इलेक्ट्रिकल्स या एजन्सीमार्फत युद्धपातळीवर सुरू आहे. वीज सुरक्षेबाबत महावितरणचे महत्त्वाचे आवाहन. केवळ बाहेरील नव्हे तर घरातील विद्युत उपकरणांच्या सुरक्षेकडेही लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे आहे. अनेकदा वायरिंग जुनी झाल्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर महावितरणने ग्राहकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. घरी किंवा परिसरात आग लागल्यास घाबरून न जाता सर्वप्रथम मुख्य वीज पुरवठा मेन स्विच बंद करावा. पाणी वापरणे धोक्याचे ठरू शकते, त्यामुळे शक्य असल्यास कार्बन डायऑक्साईड अग्निशामक यंत्र किंवा कोरडी रेती वापरून आग विझवण्याचा प्रयत्न करावा आणि तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करावे. नॅशनल इलेक्ट्रिक कोडनुसार घरगुती वायरिंगचे आयुष्य साधारणतः 20 ते 25 वर्षे असते. त्यामुळे ज्यांच्या घराचे वायरिंग 20 वर्षांपेक्षा जुने झाले आहे, अशा ग्राहकांनी महाराष्ट्र शासनाचे परवानाधारक विद्युत कंत्राटदाराकडून आपल्या वायरिंगची तपासणी करून घ्यावी आणि त्यांच्या सूचनेनुसार आवश्यक असल्यास वायरिंग बदलून घ्यावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.